जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता नवीन वेबसाईट आलेली आहे। नवीन वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। वेबसाईटचा लॉगिन आयडी कसा बनवायचा या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटच्या माध्यमातून आपण सहजरित्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता। फॉर्म पूर्ण इंग्रजीमध्येच भरायचा आहे। तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे कशी अपलोड करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। असेच नवनवीन योजनांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम क्रोम वरती ladkibahine.maharashtra.gov.in हे सर्च करायचे आहे। हे सर्च केल्यानंतर असा तुमचा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर ज्या महिलेचा तुम्हाला अर्ज भरायचा आहे तिचा आधार क्रमांक इथे समाविष्ट करायचा आहे। तो आधार क्रमांक तुमच्या मोबाईल सोबत लिंक असणे आवश्यक आहे। तर संपूर्ण इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चर आहे तो इथे फिल करायचा आहे। फिल केल्यानंतर सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे। सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी जाईल। तो ओटीपी इथे टाकून व्हेरीफाय ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण आधार कार्ड प्रमाणे महिलेचे नाव संपूर्ण इथे येईल। त्यानंतर इथे पती यावरती क्लिक करून पतीचे नाव लिहायचे आहे। तर संपूर्ण पतीचे नाव, पतीच्या वडिलांचे नाव आणि आडनाव इथे टाकायचे आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जे काही तुमचे लग्नापूर्वीचे नाव असतील वडिलांच्या घरचे, ते इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती, तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात की अविवाहित आहात, ते संपूर्ण इथे माहिती टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुमची इथे वैवाहिक स्थिती टाकून घ्यायची आहे। विवाहित आहात की अविवाहित आहात ते संपूर्ण इथे टाकून घ्यायचे आहे। जन्मतारीख तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच इथे येईल। तर इथे आपण महाराष्ट्रात जन्माला आलात का, महाराष्ट्रात आला असाल तर हो करा, किंवा नसेल आला तर नाही करा। त्यानंतर तुमचा संपूर्ण इथे माहिती पिनकोड वगैरे आधार कार्ड प्रमाणेच येऊन जाणार। त्यानंतर तुमचा इथे जिल्हा समाविष्ट करा। जिल्ह्यानंतर तालुका निवडा, तालुका जो काही असेल तो। त्यानंतर तुमचा गाव, ज्या गावात तुम्ही राहता तो गाव निवडायचा आहे। इथे गाव निवडल्यानंतर महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल तर ते इथे निवडून घ्यायचं आहे। जर का नसेल, जर का तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर लागू नाही हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा मतदार क्षेत्र जे कोणता असेल तो इथे निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर जो तुमच्या बँक सोबत किंवा आधार कार्ड सोबत लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर नाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतात का, घेत असाल तर इथं होय करायचा, किंवा नसेल घेत तर इथे नाही करायचा। तर मी नाही करतोय। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, संपूर्ण इथे बँकेचा तपशील टाकायचा आहे। बँकेचे नाव जे काही असेल ते इंग्लिशमध्ये टाकायचे आहे। त्यानंतर बँक खातेधारकाचे संपूर्ण नाव इथे समाविष्ट करायचे आहे। बँक खाते क्रमांक जो काही तुमचा अकाउंट नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा, आणखीन एकदा बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बँकेचा आयएफएससी कोड जो काही असेल तो इथे आयएफएससी कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले बँक खाते आधार कार्डाशी जोडले आहे का ते होय किंवा नाही करायचे आहे, तर इथं होयच करायचा। आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडले असणे आवश्यक आहे, तर इथे होय करायचे। त्यानंतर आपण डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे ते बघूया। खालील उल्लेख केलेले सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी। आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असे ते अपलोड करायचे आहेत। तर मी अपलोड करून घेतोय। त्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर होय करायचे, नसेल तर इथे उत्पन्नाचा प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। तर माझ्याकडे रेशन कार्ड आहे त्याच्यामुळे होय करतो, आणि केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड समोरील बाजू म्हणजे समोरील बाजू इथे अपलोड करायची आहे, ते आता मी अपलोड करून घेतोय। त्यानंतर त्या याच्यामध्ये राशन कार्डाची मागची बाजू ती इथे अपलोड करायची आहे। चला ते सुद्धा आपण आता अपलोड करू घ्या। त्यानंतरच्या अर्जदाराचा हमीपत्र हस्तांतरण करून अपलोड करावा। त्यानंतर अर्जदाराचा पास फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे। अपलोड केल्यानंतर हमीपत्र स्वीकारा यावरती क्लिक करून यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा संपूर्ण फॉर्म दिसेल। तो फॉर्म अचूक आहे की नाही, की कुठली चूक असेल तर ते एकदा चेक करून घ्या। त्यानंतर हा कॅप्चर इथे फिल करायचा आहे, जो काही कॅप्चर असेल तो फिल करायचा आहे। एडिट करायचं असेल तर एडिट एकदा करू शकता तुम्ही इथे, ठीक आहे। तर मी योग्य भरलेला आहे त्यामुळे मी इथे सबमिटवर क्लिक करते। सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड,
त्यानंतर आपण तो फॉर्म सबमिट झाला की नाही ते यापूर्वी केलेल्या अर्जावर पाहू शकता. तर अशा प्रकारे हा तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे.